सगळ्यांना नमस्कार. मला ज्या वेळेला सर्वात पहिलं सांगितलं गेलं की पक्ष्यांवरती बोलायचंय, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं ऑर्गनायझरना की पक्षी हा एक खूप मोठा विषय आहे. तर त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा आपण काहीतरी असं युनिक करूया का? तर त्यांना पण ती आयडिया आवडली आणि लोकांच्या दृष्टिकोनातून सहसा वेगळा विषय पक्ष्यांचा हा आम्ही निवडला. ज्यावेळेला आपण आपल्या आजूबाजूला बघतो, शेकडो पक्षी आपल्याला दिसतात. मुंबईमध्ये 400 प्रकारच्या वरती पक्षी आपल्याकडे आहेत. पण वेडर बर्ड्स हा जो प्रकार आहे तो तुम्हाला नक्की काय तो नंतर सांगेन. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की वेडर बर्ड हा जो प्रकार आहे तिकडे सहसा सामान्य लोकांचं लक्ष जात नाही. अगदी जे फोटोग्राफर आहेत, बायोलॉजिस्ट आहेत, पाण्याच्या ठिकाणी काम करतात, त्यांनाच ह्या पक्ष्यांबद्दल चांगलीपैकी माहिती असते. पण सामान्य लोकांसाठी हा एक प्रकारचा थोडासा वेगळा विषयच आहे. बरं, आता सुरुवात करायच्या अगोदर काय बेसिक कन्सेप्ट. सर्वात पहिलं वेडर म्हणजे काय? अनेकांना माहिती नसतं वेडर म्हणजे काय. ते म्हणजे पाण्याच्या आसपास राहणारे लांब पायांचे पक्षी, जे पाण्याकडे वेड करतात. आता वेड करतात म्हणजे काय? तर वॉक थ्रू शॅलो वॉटर, म्हणजे अतिशय संथपेक्षा कमी डेप्थ असलेल्या पाण्यामध्ये, खोल नसलेल्या पाण्यामध्ये चालणं. मग ह्या चालण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी अडॅप्टेशन झालेले असतात. चालण्यासाठी त्याला जमीन लागते खाली. ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी साहजिकच जमीन दलदलीची असू शकते, असते तसं म्हणत नाही, असू शकते. मग त्यांचे पाय मोठे असतात, उंच असतात, जेणेकरून त्यांची पिसं जी आहे साधारणतः चिखलापासून वरती राहतात. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे जर ते पाण्याच्या आसपास आहे तर त्यांना पाण्यात पोहण्याचा प्रसंग उद्भवू शकतो. मग त्यावेळेला त्यांना बदकासारखे वेब्ड टो, म्हणजे पडदेयुक्त नख्या किंवा बोटे त्यांना असतात, जेणेकरून पाण्यात पोहण्याचा प्रसंग आलाच तर ते पोहू शकतील. पण प्रत्येक ह्या जलीय पक्ष्यांना, जलचर पक्ष्यांना पडदे असतीलच असं गरजेचं नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की त्यांची जी बोटं असतात बऱ्यापैकी लांब असतात, जेणेकरून पाण्यावर उगवणाऱ्या वनस्पतींच्या पानावरती चालू शकेल. उदाहरणार्थ कमळाचं पान, कमळाच्या पानावर अत्यंत नीटपणे उभं राहण्यासाठी म्हणून त्यांची बोटं मोठी असतात. देशामध्ये, आपल्या भारतामध्ये साधारणतः 210 विविध प्रकारचे जलीय पक्षी आणि जलचर पक्षी आहेत. जलीय पक्षी आणि जलचर पक्ष्यांमध्ये म्हणजे काय, एक लक्षात घ्या, वेडर आणि वॉटर बर्ड्स वेगळे वेगळे आहेत. वॉटर बर्ड मध्ये तुमची पाणकोंबडी येते, अनेक शिकारी पक्षी येतात जे पाण्याच्या जवळ राहतात, पण ते वेडर नव्हेत. वेडर म्हणजे पाण्याच्या संपर्कात अख्खं आयुष्य व्यतीत करणारे. बरं, आता हे वेडर कुठून येतात? अनेक वेडर, जे मॅक्झिमम वेडर आहेत ते मायग्रेटरी आहेत, म्हणजे स्थलांतरित करणारे. मी अगोदर काल एक सेशन घेतलं, त्याच्यामध्ये मी स्थलांतरित पक्षाबद्दल एक गोष्ट सांगितली होती की पक्षी स्थलांतर करण्यामागचं मुख्य कारण काय. अनेक कारण आहेत, प्रजनन आहे, इतर गोष्टी आहेत, पण मुख्य कारण म्हणजे एक लक्षात घ्या. हे बघा, हा जो भाग दिसतोय तो एकदम नॉर्थ ध्रुवाचा, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाचा. ज्या वेळेला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये आपल्याकडे हिवाळा असतो, तेव्हा तिकडे सुद्धा हिवाळा असतो आणि त्यावेळेला हिवाळ्यामध्ये तापमान जे असतं ते -30°C आसपास असतं. या ठिकाणी तर ते मरून जातील. मग अशा वेळेला हे जे पक्षी, स्थलांतरित पक्षी आहेत, ते साधारणतः विषुववृत्तापाशी, म्हणजे इक्वेटरच्या जवळ स्थलांतरित करतात, जेणेकरून तिकडचं तापमान त्यांना सोसण्या एवढे योग्य असेल. भारताचा जर आपण विचार केला तर आपल्या भारताचं जे इंडियन सब कॉन्टिनेंट रिजन म्हणतात, भारतीय उपखंड, त्याचं हिवाळ्यातलं तापमान हे 15° आसपास असतं. म्हणजे काही ठिकाणी 5-6° पण असतं, पण काही ठिकाणी 25 पण असतं. आणि हे तापमान ह्या स्थलांतरित पक्ष्यांच्या ओरिजिनल ठिकाणाच्या उन्हाळ्याप्रमाणे असतं, म्हणून पक्षी स्थलांतर करतात. मग ह्या वेडर किंवा जलचर पक्ष्यांमध्ये सुद्धा मायग्रेटरी बर्ड्स आहेत आणि आर्क्टिक मायग्रेटरी बर्ड्स आहेत, म्हणजे एकदमच उत्तर ध्रुवाकडनं स्थलांतरित करणारे. मग
पक्ष्यांचा स्थलांतरित करण्याचा जो उडण्याचा मार्ग असतो त्याला फ्लाय वे म्हणतात. फ्लाय वे. तुम्हाला इकडे या जागतिक नकाशामध्ये विविध रंगांनी दर्शवलेले फ्लाय वेज दिसतील. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व फ्लाय वे मधनं 3 फ्लाय वे भारतीय उपखंडामधनं जातात. नीट लक्ष द्या, हा जो हिरव्या रंगाचा आहे तो भारतीय उपखंडामध्ये जातो, जांभळ्या रंगाचा आहे तो भारतीय उपखंडामधनं जातो, आणि हा लाल रंगाचा आहे तो सुद्धा भारतीय उपखंडामधनं जातो. म्हणजे विचार करा, भारत हा मायग्रेटरी बर्ड साठी, स्थलांतरित पक्ष्यांसाठी किती महत्वाचा देश आहे. बर, आता एक महत्वाची गोष्ट, ज्या प्रकारे तुम्हाला मी वेडर बर्ड किंवा जलचर पक्ष्यांच्या पायांच्या रचनेबद्दल, संरचनेबद्दल, अनुकूलनाबद्दल, मॉडिफिकेशन बद्दल सांगितलं, त्याच प्रकारे त्यांच्या चोचीमध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रकारचं मॉडिफिकेशन आढळून येतं. फ्लेमिंगो पक्षी काय खातात? तुम्हाला मी मनामध्ये विचार केला, 5 ते 10 सेकंदाचा वेळ देतो. बर, अनेक जणांनी विचार केला असेल छोटे छोटे मासे असतील किंवा क्रस्टेशियन्स म्हणजे कवचधारी प्राणी असतील असे ते खातात. नाही. तुम्ही जर त्यांच्या फ्लेमिंगो चोचीचा साईडचा भाग बघितला तर तुम्हाला दिसून येईल की तिकडे गाळणीसारखे केस आहेत. आपण जशी जी गाळणी चहाची पावडर गाळायला वापरतो तसं त्याच्यामध्ये रचना असते. मग हे काय करतात, पाणी चोचीमध्ये घेतात, चोच बंद करतात आणि आतमध्ये बकल कॅव्हिटी जी असते म्हणजे तोंडातला आतला भाग, तर त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट करतात. प्रेशर क्रिएट केल्यानंतर पाणी बाहेर येतं, पण ह्या गाळणी सारख्या केसांमधनं आतमध्ये अल्गी किंवा शैवाल जे असतं ते आतमध्ये राहतं. त्याचबरोबर सूक्ष्म क्रस्टेशियन जे असतात ते सुद्धा अनेक वेळा त्यांच्या चोचीमध्ये अडकतात आणि मग त्याचा ते खाद्य म्हणून उपयोग करतात. त्यांच्या गुलाबी रंगाबद्दल आपण नंतर बोलूया. आपण पुढच्या चोचीबद्दल जाऊया. पुढची चोच आहे फ्लॉवरची आणि सँड पायपरची. सँड पायपर, फ्लॉवर हे ऍक्च्युअल वेडर्स आहेत, हे लक्षात घ्या. पण ह्या जलचर पक्ष्यामध्ये चोचीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. हा फरक काय आहे तुम्हाला पुढच्या साईडमध्ये कळेल, आत्ता बोलणार नाही. स्पून बिल पक्षी जो आहे तो बगड्यांच्या जातीमधला आहे, पण चोच बघा, मोठाले मासे पकडण्यासाठी म्हणून त्याची चोच चमच्याच्या आकारासाठी चपटी धरली असते. माशांवर ग्रीप चांगल्या प्रकारची मिळते. चोचीच्या आतमध्ये खरखरीत भाग असल्यामुळे गुळगुळीत मासे ज्याच्यावरती म्युकस मेम्ब्रेन असतो, म्युकसचा थर असतो, ते सुद्धा त्यांच्या चोचीमधून सुटून जाऊ शकत नाहीत. पाईड ॲव्होसेटचे छान फोटो तुम्हाला मी दाखवणार आहे ठाण्याखाडी मधले. चोच पण बघून घ्या अगोदर. ही जे मडफ्लॅट वरती दगड असतात त्या दगडाच्या खालचं चिखल उकरून काढण्यासाठी म्हणून अपवर्डली बेंडेड त्यांची चोच असते. पुढचं आहे ओपन बिल स्टार्क. अत्यंत विचित्र, असं वाटते की चोच तुटलेली आहे, पण नाही, चोचीकडे जर तुम्ही नीट बघितलं तुम्हाला कळेल की अत्यंत दणकट दगडासारखी चोच असते. उपयोग काय? शिंपले, शंख, गोगलगाई ह्यांचे जे शेल्स असतात, शंख असतात, वरचं कॅल्कॅरियस म्हणजे कॅल्शियम युक्त जे कवच आवरण असतं ते अडकित्त्यासारखं तोडून फोडून आतला मांसल भाग खाण्यासाठी म्हणून त्यांची ही चोच अशा प्रकारची अडकित्त्यासारखी बनलेली असते. कर्ल्यू जे आहेत ते पाईड ॲव्होसेटच्या अगदी विरोधात आहेत. मोठ्या मोठ्या दलदलीमधला आतपर्यंत साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर आतले सजीव खाण्यासाठी म्हणून त्यांची चोच डेव्हलप झालेली आहे. आता विचार करा, इकडे आपल्या लोकांना 40 नंतर चष्मा लागतो आणि ही लोक म्हणजे हे पक्षी जे आहेत ते 15 ते 20 सेंटीमीटर आतलं जे आहे ते त्यांच्या व्हायब्रेशन शोधून काढतात. म्हणजे विचार करा ते किती मॉडिफाईड झाले असतील. त्याच्यानंतर इंडियन पॉन्ड हेरॉन हा डबक्यामधला बगळा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मासे खाणारा आणि लहान लहान मासे, मीडियम साईजचे मासे खातो अत्यंत चांगल्या प्रकारे नेम धरून. फिश इगल नावानेच कळतं, मोठाले मासे सुद्धा त्याच्या पंजामधनं पकडतो आणि त्याच्या एकदम खास रॅप्टर आहे हा, म्हणजे शिकारी पक्षी आहे आणि त्याच्या चोचीनुसार तो त्यातलं मांस ओरबाडून तुकडे तोडून ओढून खाऊ शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याजवळ राहणाऱ्या पक्ष्यांच्या चोचीचे मॉडिफिकेशन्स आहेत. आता हा एक व्हिडिओ मी सहसा दाखवतो अनेकांना, कारण खूप असं छान व्हिडिओ आहे हा. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल की भरती ओटी होते कशी. तुम्हाला माहितीये भरती ओटी होते चंद्राच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने. तुम्ही भरती बघितली असेल, तुम्ही ओटी बघितली असेल, पण नक्की होते कशी, हाऊ इट
वर्क्स आणि व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट हाय टाइड अँड लो टाइड हे तुम्हाला सहसा म्हणजे तुम्हाला जे म्हणतोय ते सगळ्यांसाठी नाहीये, सहसा माहिती नसेल. तर एक सांगतो, 6 तास भरती 6 तास ओटी, 6 तास भरती 6 तास ओटी, म्हणजे टोटल 6 चोक 24 तास एका दिवसामध्ये 2 ओट्या आणि 2 भरत्या येतात. ह्या व्हिडिओचं शूट करण्यासाठी मी 11 तास माझा कॅमेरा ठाणे खाडीच्या एका कॅनल जवळ लावला होता, क्रिकलेट जवळ लावला होता आणि 11 तासामधनं हा 27 ते 19 सेकंदाचा व्हिडिओ कॅप्चर केला गेला. बघा. बरं, आता ओटी आहे. तुम्ही एक गोष्ट मिस केलीत मला माहितीये, ती गोष्ट तुम्हाला मला दाखवायची आहे. आता मी ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी ओटी होताना बघायचा. मी तो परत अर्धवट व्हिडिओ प्ले करणार आहे आता. ह्या भागात बघून घ्या. तुम्हाला जसं पाणी ओसरलं तसं ह्या दलदलीवरती बरेच काही मुवमेंट दिसले असतील, अशी बुडबुड्यासारखे, काहीतरी हलतंय, काहीतरी होतंय. सांगायचं हे महत्वाचं की जसं पाणी ओसरतं, ह्या दलदलीमधनं निवटे मासे आणि फिडलर क्रॅब नावाचे एक नांगीवाले खेकडे वरती येतात. आणि हे खेकड्यांची पिल्लं, हे खेकडे, हे निवटे मासे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जलीय पक्षी येतात. चिखल एवढा भयंकर आहे, दलदल एवढी भयंकर आहे की जर तुम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न केला तर किमान गुडघ्यापर्यंत तुम्ही आतमध्ये अचानक रुतून बसता. आणि हे टाळण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त सरफेस एरिया वाढावा, म्हणजे पृष्ठफळ वाढावं आपल्या शरीराचं, म्हणून ह्या वेडर बर्डचे पाय, बोट एकतर मोठी असतात किंवा त्यांना बोटांना पडदे असतात. बरं, आता वेडर मध्ये सर्वात महत्वाचे सँड पायपर आणि प्लोवर. ज्या वेळेला तुम्ही लांबून हे पक्षी बघता त्यावेळेला तुम्हाला त्यांच्यामधनं डिफरन्स करणं, वेगळेपणा करणं थोडंसं अवघड असतं. बऱ्याच प्रकारचे सँड पायपर आणि बऱ्याच प्रकारचे प्लॉवर आपल्या भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये आहेत. मग आयडी कसं करायचं? समजा तुम्हाला मी सांगितलं, एक पुस्तक दिलं सँड पायपर आणि प्लॉवर ओळखण्याचं, सांगितलं बघा ओळखा. त्या पुस्तकामध्ये समजा 50 हे पक्षी असतील, तर तुम्ही प्रत्येक पक्षी चाळत बसाल का? नाही. मग तुम्हाला एक मस्तपैकी व्हिडिओ दाखवतो. त्या व्हिडिओनुसार तुम्ही त्या पक्ष्यांचे डायरेक्टली 50% एलिमिनेट करू शकता. आता एक मजा बघा. चोची बघून ठेवा तुम्हाला, कारण चोचीसाठी मी परत मागे या स्लाइडवरती येणार आहे. आता सँड पायपर WTF करतात. आता हे काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल. बघा बघा हे काय ते, वॉक टू फीड. परत दाखवतोय म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की तुम्हाला काय त्याच्यामध्ये बघायचंय. कळलं तुम्हाला? म्हणजे बघा, वॉक टू फीड. जर एखादा पक्षी असं करत असेल तर तो 100% सँड पेपर आहे. तुमचा फ्लॉवरचे 25% तिकडेच गायब झाले. म्हणजे तुमचा आयडी 50% सोपं झालंय या व्हिडिओमुळे. आता फ्लॉवर बघा काय करतात. हा कॉमन सँड पेपर आपल्याकडे सगळीकडे आढळतो. फ्लॉवर करतात SSC. SSC म्हणजे काय? स्टँड, स्कॅन, चेज. उभं राहतात, इकडे तिकडे बघतात, भक्ष्य दिसलं की मागे लागतात. बघा इकडे दुसरी गोष्ट झालेली आहे. अगदी सँड पेपरच्या विरोधात सँड पेपर सतत चालत होता आणि इकडे
फ्लॉवर जो आहे तो भक्ष्याची वाट बघतोय आणि मग खातोय. मग ह्यांच्यामध्ये चोची बघा कशा वेगळ्या असतात. परत मागे जातोय मी काही गोष्टी. हे बघा, सँड पायपर ची चोच लांबट आहे, डोळे लहान आहेत. फ्लॉवरची चोच छोटी आहे, डोळे मोठे आहेत. का? ह्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ मधनं मिळेल. मी इकडे तुम्हाला सांगतो, सोपं करून सांगतो. सँड पायपर हा दलदली मधलं, रेती वाळू मधले आतले प्राणी शोधतो, जेणेकरून ते प्राणी बाहेर काढण्यासाठी त्यांना लांब चोचीची गरज आहे. आणि हे प्राणी त्यांना दिसण्याची गरज नसल्यामुळे त्यांचे डोळे लहान आहेत. अगदी उलट फ्लॉवर जे आहे ते जमिनीवरचे प्राणी खात असल्यामुळे त्यांची चोच छोटी आहे, कारण त्यांना ती चोच आतमध्ये खुपसायला लागत नाही. पण त्याचबरोबर SSC असल्यामुळे त्यांना बघण्याची गरज जास्त आहे, म्हणून चोच आणि डोळीचं कंपॅरिझन बघा. डोळे ह्यांचे खूप मोठे असतात आणि इकडे सँड पेपरचे डोळे एकदम छोटे असतात. म्हणून तुम्हाला ह्याच्यावरनं आयडेंटिफाय करणं एकदम सोपं जातं. बरं, आता आपण हे झालं. आता आपण थोडंसं वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांबद्दल माहिती मिळूया. पाईड ॲवोसेट तुम्हाला मी म्हटलं होतं की हे बघा, दगडाखालची माती, चिखल उकरून त्याच्यामधले खाणारे, त्यांची चोच बघा वेगळ्याच प्रकारची मॉडिफाय झालेली असते. आणि ज्या वेळेला तुम्ही ठाणे खाडीमध्ये किंवा तत्सम खाडीमध्ये पर्यटनाला जाता, त्यावेळेला तुम्हाला हे पक्षी आरामात थव्यानी दिसतात. साईज जी आहे ती आपली साळुंकी जी असते मैना, तिच्या 1.5 ते दुप्पट आकाराने मोठे असतात आणि पाय ह्यांची उंच असतात. पाईड ॲवोसेट. गल जे प्रकारचे पक्षी आहेत ते भारतात कधीच रेसिडेन्शियल नसतात, स्थानिक नसतात. तुम्हाला जे जे गल दिसतील ते सगळे गल कुठून तरी बाहेरून आलेले आहेत. पोलंडवरनं आलेले आहेत किंवा वरती ग्रीनलँडच्या आसपास वरनं आलेले आहेत, जिकडे ते राहतात आणि थंडीच्या वेळेला आपल्याकडे येतात. बरं, आता हे पक्षी कोणते तुम्हाला सांगतो. तुम्ही हे साधारणतः पक्षी बघितले असतील. तुमच्यापैकी बरीच लोक क्वीन्स नेकलेस, नरिमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडियाला गेले असतील. लांबचा लांब रस्ता आहे, त्या रस्त्याला कट्टा आहे, लोक बसलेले असतात कट्ट्यावरती. सकाळच्या वेळेला गेलात की तुम्हाला काही गुजराती लोक, मारवाडी लोक फरसाण, गाठिया आणि असे बेसनाचे पदार्थ, खारे पदार्थ पिशवीमधनं टाकताना दिसत असतील. आणि मग शेकडोंच्या थव्यानी हे गर्ल्स जे आहेत ते त्या गाठियावरती, फरसाणवरती तुटून पडतात. एक मला सांग, खाल्लं असतं का? प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2, नावावरनं कळतंय सी गर्ल्स आहेत. सी म्हणजे समथिंग रिलेटेड टू ओशन. मग ह्यांचं मेन तुमच्याकडे आहे. पहिल्याचं उत्तर आहे नाही आणि दुसऱ्याचं उत्तर आहे मासे. मग ज्या वेळेला आपण त्यांना बेसनाचे पदार्थ देतो तर त्यावेळेला त्यांना ते पचतात का? जर पचले तर त्याच्यामध्ये तेल जे असतं, व्हेजिटेबल ऑइल, ते त्यांना योग्य आहे का? बरं असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीच्या मध्ये जे अंड्यामध्ये अंडी घालणं प्रकार आहे, प्रजा त्यांना योग्य होतील का? ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी अनेक वेळा लोकांना हटकतो, म्हणतात अरे हम लोग पुण्य का काम कर रहे हैं, हम लोग इनको खिला रहे हैं. हे सगळं असं ते म्हणतात लोक, पण हे योग्य नाही. त्यांना त्यांच्या भरोशावर सोडून द्या. ते जर इतक्या संख्येने आहे तर निसली त्यांना गरज नाहीये. खास करून शेवया आणि गाठियाची, याच्यामध्ये बेसन आणि तेल आहे आणि मीठ आहे, हे त्यांना अजिबात योग्य नाही. Chilika, Asia's largest estuarine ecosystem, is spread over Puri, Khurda and Ganjam districts of the state of Odisha on the east coast of India. Best known for its marshes and waterfall, Chilika supports some of the largest congregations of aquatic birds in the country. On the northwestern bank of Chilika lies the picturesque village of Mangalajodi. Recognized for its wetland and marshes, Mangalajodi is home to thousands of migratory as well as resident birds during winter.
the Mangalajari Marsh harbors a number of flora and fauna, and most importantly the migratory bird, and to worth mentioning the waders. Normally it is seen that the waders, they come every winter, and the global population of the wader is declining because of the loss of habitat. So Mangalajari is a ray of hope for the conservation of the waders. I realize this place is very, very unique from two different perspectives. One is, you get birds from very close range. So there are a lot of common birds, there are a lot of migratory birds, there are a lot of birds who are resident here. But the second thing is, there are a lot of birds which are very, very difficult to find in the other wetlands in the country. I saw at least 5 such species, which has been on my checklist for a very, very long time. But, here, every drive I've done, every boat ride I've done, I've absolutely seen those species, and I'm very, very delighted about it. And that's the reason why, I've started defining this place as the magical Mangalajodi. People of Mangalajodi are engaged in agriculture, fishing, boat building, bamboo weaving, and in recent times, ecotourism. However, during 1990s, the area was infamous due to another occupation practiced by some of the villagers. The scenario was something different 2 decades back. The villagers, they started, kind of poaching birds and selling them as a part of their livelihood activity. Earlier, the bird population in Mangalajodi wasn't much, as there was large-scale poaching of birds. It is not as if no one from the community was concerned. I used to feel very bad about the large-scale poaching of birds. They are so beautiful and harmless. Why do people kill them, I thought. I wanted to stop this practice, but didn't know how to go about it. What follows is a story of transformation of Mangalajodi, from being notorious as a poacher's village to a nature lover's paradise. One day, when I went to my college, one of my teachers asked, "Niranjan, such large-scale poaching goes on in your village. Why don't you do something about it? Unless youngsters like you do something, this practice will never stop. Do something about it." That day, my resolve was made. At that time, there was a youth club in my village. I joined it with the specific purpose of trying to influence them to hold discussions with the poachers to stop poaching. A few members were convinced and decided to join me in my mission. Some local youths formed a committee and named it Mahavir Pakshi Suraksha Samiti. Its objective was to protect the birds. We decided to rope in some influential elderly person from outside who would be able to convince the villagers to help us in our mission. We approached one such person, Mr. Nandakishore Bhujbal, a well-known nature activist of the area, and requested him to help us in our work. Since he liked our mission, he agreed. In the meeting with the local community, he told the villagers to join hands with us and help us stop poaching of birds. He also assured them of extending all possible help for this cause. With the formation of the Birds Protection Committee, the members prepared themselves to face the challenges that lay ahead. The greatest challenge in front of us was to convince Kishore Behera, who was referred to as Virappan of Mangalajodi. He was the leader of all poachers. If we could convince him to stop, rest would follow. But it was a very difficult task. I must have killed millions of birds. I used to trap birds in the night and sell them in the morning. It was a means of livelihood for me. We had a series of meetings with Kishore Behera, but he wouldn't agree. Poaching is my main source of livelihood. How would I survive if I stop poaching? He would argue. People like Bhujbal and Dr. Patnaik of Chilka Development Authority were trying to convince me and others to give up poaching and importance of conservation. They kept on convincing me, though I kept refusing. They tried everything,
from appealing to my conscience to offering economic incentives. Finally, I gave up and agreed to stop poaching, and was also able to convince others to stop poaching and form a bird protection committee. It took almost a year for us to agree to stop poaching and form a committee. Once he joined us, it wasn't difficult to rope in others. Thus, we were able to completely stop poaching in Mangla Jodi. However, this situation didn't last long as Kishore Behera was forced to go back to his older profession. As an alternative to poaching, I tried fishing deep inside Chilka Lake. I took others with me. However, the fish population was declining too, and we couldn't get much catch. So interest of others declined. They didn't want to come to fishing with me. Since it wasn't possible to go for fishing alone, I had no alternative but to start poaching again. Realizing that the poachers were unlikely to give up poaching without an alternate source of livelihood, the committee members convinced the government to provide cash incentives to the poachers. Nanda Bhujbal and Dr. Patnaik had a meeting with us. They announced that they would give us rupees 500 per head per month if we stop poaching. We negotiated for more and settled for rupees 1000 per month, to which they agreed. I was also offered lease for fishing nearby, and a loan was also made available to start piggery. After this assurance, we stopped poaching completely. Mr. Patnaik made all of us to take an oath for protection of birds. ଆମେ ପକ୍ଷୀ ମାରି ବୁଲୁ ପକ୍ଷୀ ଖାଇ ବୁଲୁ କାହାକୁ ଏଭଳି କାମ କରିବା ପାଇଁ ସୁଯୋଗ ଦେବୁନୁ ସତ୍ୟ 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 ତିନିବାର ସତ୍ୟ। It was quite heartening. I think it is in fact a unique experience in my life. When I saw these dreaded bird poachers, they took a vow in front of me by taking a dip inside Chilka and took an oath in the name of goddesses Kalijai, the abode, the goddesses venerated by this community, not to poach, but they took a vow that they won't harm any bird and they won't eat bird meat. And that was the turning point, and after that they never looked back. An hardcore poacher like Kishore Behera, who was referred to as Virappan of Odisha, gave up poaching and joined the Birds Protection Committee. It was unbelievable. A very good relationship developed between the Bird Protection Committee and the Forest Department. As a result, the entire area of Mangla Jodi stopped poaching. Due to the combined efforts of NGOs, local community, Forest Department, Chilka Development Authority, amongst others, protection and conservation of birds was ensured. Having stopped poaching, the next big challenge facing the stakeholders was to sustain the enthusiasm and create opportunities for alternate source of livelihood. They approached RBS Foundation, an organization engaged in providing support for enterprise development and conservation of environment, to help them design and implement a livelihood program that would create sustainable livelihood opportunities for the erstwhile poachers. RBS Foundation got involved and invited Indian Grameen Services, a not-for-profit company engaged in livelihood promotion through capacity building, research and development, to provide hand-holding support, and thus was launched Mangala Jodi Eco-Tourism Project. We met RBS Foundation and requested them to help us. They agreed and floated the idea of starting ecotourism as a livelihood option. We liked the idea and decided to try it out. Sanjeev sir of IGS helped us with promotion, marketing and provided the much needed support. When we started this Mangala Jodi Ecotourism as a project through Indian Grameen Services, so we faced a lot of problems and challenges at the community level. The poachers have been transformed as protectors there, conserving their wetland ecosystems. But at the same time, the livelihood issue in front of the villagers was very crucial. So to address those problems,
So we started the initiatives and a lot of consultations with the communities and organize them to build a community institutions. Finally, we are able to form the Mangala Jodi Ecotourism as a community managed ecotourism trust. We formed an organization, Mangala Jodi Ecotourism Trust. It has 62 members as of now, consisting of ex-poachers and their family members. We are trying to conserve the wetland and provide disciplined ecotourism services to tourists. Because of conservation efforts and ecotourism, many tourists are coming. This has resulted in an increase in the economic activities benefiting the villagers. Even the fish population has increased, thereby benefiting the fishermen. Today, people from other villages are approaching us to help them form protection committees and start ecotourism in their villages, so that they too can benefit. Villagers feel that the government should provide them with economic help till the time ecotourism is established in their village. I am a member of Ecotourism Trust. Ecotourism has increased livelihood opportunities for auto drivers, boatmen, and also shopkeepers. Ecotourism has not only provided livelihood opportunities to people of Mangala Jodi, but has also brought fame and recognition. To name, I would say that the RBS Foundation and the IGS, I think now they are doing the real job of, since they have come to a stage now to hold that interest and to carry it forward towards sustainability. I think what is required is to build an institution and do the conflict resolution. I think they are doing that crucial job. I think I'll give all the credit to them for this. I am a member of self-help group. I joined Ecotourism Trust to help my group members sell their products to tourists. Earlier, we were afraid of forest department, police, and were constantly on the run. But today, due to our act of protecting birds, the same departments have given us recognition and have even awarded us. To be recognized and awarded means a lot to me. I think it's a fantastic initiative, and I as a wildlife lover, I as a nature lover, and the entire community of people who love nature, who love wildlife, who take pictures in the wildlife, I think they are indebted to this group for all our life and all our generations, because what they have done is, they have preserved this for our generations to come and have a look at. People who were poachers earlier, they did the hard work, they convinced them, and those poachers are today guides, and they are the conservationists here. I think this is a very, very unique value proposition which these people have, thought through and brought on the table. Otherwise, believe me, I would have never come here, and there would have been no birds out here. That's the way I look at it. The story of Mangala Jodi demonstrates that man can and will live in harmony with nature. Once he is enlightened about the interdependent nature of every organism in this universe.